ला मीटिंग घेतली पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात, त्यावेळेला मी थोडं मार्गदर्शन केलेलं होतं इको सेन्सिटिव्हच्या संदर्भात. तर लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की इको सेन्सिटिव्हच्या संदर्भात माझी स्वतःची काय भूमिका आहे. तर या प्रश्नाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ अभ्यास केलेला नाही, तर आवाज फाउंडेशनची जी हायकोर्टाची केस आहे त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन्शन माझं जे ॲप्लिकेशन आहे हे कोर्टाने मंजूर केलेलं आहे. त्यामुळे याच्यानंतरचं ज्याला हिअरिंग लागेल त्याच्यावर आम्हाला आर्ग्युमेंट करण्याची संधी मिळेल. परंतु आज ज्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज 20 तारीखला ज्या ग्रामसभा लागलेल्या आहेत या ग्रामसभा आवाज फाउंडेशनचं जे हायकोर्टामध्ये पिटिशन आहे त्या संदर्भात लागलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक लोक जे गाडगिळांचे समर्थक आहेत ते गाडगिळांच्या विरोधात काहीतरी चाललेलं आहे म्हणून आपण गाडगिळांचं जे म्हणणं आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे किंवा गाडगीळ कमिटीच्या अहवालाला सपोर्ट केला पाहिजे अशा दृष्टींचा काही लोकांनी पत्रकं वगैरे काढलेले आहेत. त्यांचा उद्देश चांगला आहे, परंतु मुळात गाडगीळ समिती शासनाने स्थापन केली, त्यानंतर गाडगीळ समितीमधल्या कुठल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करता येईल हे याच्यावर निर्णय घेण्यासाठी कस्तुरीरंगन समिती झाली. आणि कस्तुरीरंगन समिती म्हणजे गाडगीळ समितीचाच एक रिफाईंड रिपोर्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये अधिक संशोधन करून केलेला रिपोर्ट हा कस्तुरीरंगन समिती म्हणजे ते दोघांचं एकच आहे ते. परंतु या संदर्भातल्या ज्या पब्लिक हिअरिंग आहेत किंवा ग्रामसभा आहेत या नंतर होणार आहेत. त्याच्यामुळे याच्याशी कोणी त्याची गल्लत करू नये हा एक भाग त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा आहे. कस्तुरीरंगन समितीने या दोघांमध्ये मी आधी फरक काय आहे ते सांगतो. लोकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की गाडगीळ समितीने जे परीक्षण केलं हे परीक्षण हे सॅटेलाईटद्वारे परीक्षण केलं आणि ती जी सॅटेलाईट इमेजरी असते म्हणजे एक जे चित्र आपण बघितलं त्याच्यामधलं एक भागाचं चित्र बघितलं तर ते 9 किलोमीटर बाय 9 किलोमीटर अशा त्याच्या सॅटेलाईट इमेजरीज काढून त्याच्यावर त्यांनी आपले निर्णय त्याच्यावर आधारित आहेत. याच्याविरुद्ध कस्तुरीरंगन समितीने 24 मीटर बाय 24 मीटर म्हणजे एकदम सूक्ष्म निरीक्षण करून आपले निष्कर्ष काढलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कस्तुरीरंगन समिती बघितली तर त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कुठे कुठे आहे त्याचं मॅपिंग आहे, जंगलं कुठे विरळ झालेली आहेत त्याचं मॅपिंग आहे. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा फरक हा कस्तुरीरंगन समिती आणि गाडगीळ समितीमध्ये असा आहे की गाडगीळ समितीने आपल्या पूर्ण मॅपिंगमध्ये लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये राहणारी लोक याचा कुठलाही विचार केला नाही किंवा त्याच्या सॅटेलाईट इमेजरीज काढल्या नाही ज्या कस्तुरीरंगन समितीने काढल्या आणि त्या एकामेकावर सुपर इम्पोज केल्या. आणि त्याच्यामुळे जे चित्र उभं राहिलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक हा गाडगीळ समिती आणि कस्तुरीरंगन समितीमध्ये असा आहे की त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यामुळे अगदी गावाच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे अगदी सर्वे नंबरपर्यंतच्या कुठल्या जमिनीवर काय आहे बायोडायव्हर्सिटी कसली आहे एवढ्यापर्यंत सगळं रेकॉर्ड हे कस्तुरीरंगन समितीकडे आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी शिफारस केली की गावनिहाय इकोसेन्सिटिव्ह झोन असावा म्हणजे तालुकानिहाय नाही. म्हणजे तालुक्यातली 10च गावं समजा इकोसेन्सिटिव्ह असतील तर तालुक्यातली 100-150 गावंसुद्धा इकोसेन्सिटिव्ह करावी अशी शिफारस गाडगीळने केली आहे. ती वेरज कस्तुरीरंगन समितीने ती फक्त 10च गावं जी इकोसेन्सिटिव्ह असतील ती करावी असं त्यांनी हे केलेलं आहे. अर्थात कस्तुरीरंगन समितीमध्ये सुद्धा काही त्रुटी जर राहिलेल्या असतील तर ज्यावेळेला ह्या संदर्भातल्या ग्रामसभा लागतील त्यावेळेला त्या त्रुटीबद्दल लोकांना बोलण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे कस्तुरीरंगन समितीच्या अहवालां त्याच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. आणि आताचं जे 25 गावांमध्ये ज्या ग्रामसभा लावलेल्या आहेत ते आवाज फाउंडेशन नावाची जी संस्था आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या भागामध्ये वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे म्हणजे वन्य प्राणी ज्याच्यामधून ये जा करतात असा त्यांचा मार्ग हा या 25 गावातून जातो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कोर्टाला असंही सांगितलेलं आहे की ह्या 25 गावांनी आपल्याला इकोसेन्सिटिव्ह करा असं ठराव केलेले आहेत असं
त्यांचं त्या ह्याच्यामध्ये म्हणणं आहे, कोर्टाच्या ऑर्डरमध्ये सुद्धा ते म्हटलेलं आहे की लोकांनी ही डिमांड केलेली आहे म्हणून. याबाबतची जी वस्तुस्थिती आहे याबाबत खरं तर महाराष्ट्र शासनाने ॲफिडेव्हिट आपलं देताना ही सगळी वस्तुस्थितीचा शहानिशा करायला पाहिजे होता, परंतु तो शहानिशा झालेला नाही. म्हणून ज्या 5 गावांनी आपल्याला इको सेन्सिटिव्ह, त्याच्यामुळे काय झालं की कस्तुरीरंगन समिती ज्या वेळेला आली त्यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व गावांना, म्हणजे जे गाडगिळ समितीच्या ह्याच्यामध्ये जे तालुके येतात त्या तालुक्यांमध्ये ग्रामसभा लावून त्यांना इको सेन्सिटिव्ह झोन हवा की नको याच्यावर त्यांनी त्यांचं मत मागवलेलं होतं. आणि सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातल्या फक्त 5 गावांनी आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन हवा असं त्यांनी ठराव त्यावेळेला दिलेला होता. याचा अर्थ असा आहे की पूर्वी जे 25 ठराव दिले ह्याच्यातल्या 25 ठरावामध्ये कधीही हे म्हणतात की 25 ठराव झाले, ह्याच्यावर ग्रामसभा तो अजेंडा घालून कधी बोलवल्या गेलेल्या नव्हत्या. ही वस्तुस्थिती आधी ज्या गावांना इको सेन्सिटिव्ह नको आहे त्यांनी ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये नमूद केली पाहिजे की पूर्वीचे जे ठराव झालेले असे कुठली घेतलेली नव्हती. हा विषय ठेवून जे सभा झाली त्याच्यामध्ये आम्ही इको सेन्सिटिव्ह झोन नाकारलेला आहे हे त्यांनी त्यांच्या ठरावामध्ये नमूद केलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो त्यांच्या ठरावामध्ये नमूद झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्या ठरावामध्ये जे 5 गावं आहेत, ज्या 5 गावांनी आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन केला तिचं माझ्या मतदारसंघातली गावं आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या गावांमध्ये जे इको सेन्सिटिव्हचे ठराव झालेले आहेत हे विशेषतः त्या गावामध्ये मायनिंग असू नये म्हणून ते झालेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्या गावामध्ये मायनिंग असावं आणि कुठल्या गावामध्ये असू नये या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्यांना नको असेल त्यांनी तसे ठराव करावे आणि त्या गावांमध्ये होऊ नये अशी माझी भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी असे ठराव केल्याबद्दल मला बिलकुल वाईट वाटत नाही. आजही त्यांनी त्यांना इको सेन्सिटिव्ह झोन पाहिजे म्हणून ठराव करावे, परंतु तिथं मायनिंग असल्यामुळे तिथं मायनिंगला बंदी होण्याच्या दृष्टीने तिथं इको सेन्सिटिव्ह झोन असावा हे त्यांनी त्यांच्या ठरावामध्ये नमूद करायला लागेल. नसलं तर वाईल्ड लाईफ कॉरिडॉरची जी बंधनं आहेत ती सगळी बंधनं त्यांच्यावरसुद्धा लागू होणार. कारण वाईल्ड लाईफ कॉरिडॉर ज्यावेळेला तुम्ही एखादा हे केलं त्याला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून तो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर डिक्लेअर होणार आणि त्यांच्याबरोबर इतर 25 गावं भरडली जाणार. त्यांनी नको तर नको म्हणून सांगावं, त्याच्यावर काहीच नाही. मी पण त्यांच्या गावातही गेलेलो नाही किंवा त्यांना कुठली जबरदस्ती केलेली नाही, कारण मी लोकशाही मानतो. लोकशाहीमध्ये लोकांना पाहिजे झालं पाहिजे, परंतु त्याच्याचबरोबर त्यांनी वस्तुस्थितीचं हे केलं पाहिजे की तो वाईल्ड लाईफ कारण तिथं त्यांची घरं आहेत, तिथं त्यांची बागायती आहे, तो काय जंगली श्वापदांचा यायचा जायचा मार्ग नाही. दुसरं असं आहे की खरोखर जंगली श्वापदं तिथून ये जा करतात की नाही याची कुठलीही खात्री महाराष्ट्र शासनाने किंवा त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने अजूनपर्यंत केलेली नाही आहे. जे रेकॉर्ड आवाज फाउंडेशनने समोर आणलं त्या रेकॉर्डमध्ये संपूर्ण तालुक्याचं हे होतं. ह्या 25 गावापुरती ती माहिती मर्यादित नव्हती. या 25 गावामधली ग्राउंड रियालिटी काय आहे, म्हणजे खालची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल आपल्याकडे माहिती नाही हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर नाही हे मुळात सिद्ध त्या ठिकाणी लोकांना माहिती आहे की हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर नाही. त्याच्यामुळे हे त्यांच्या ठरावामध्ये येणं आवश्यक आहे की हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर नाही, शासनाने खात्री करावी आणि वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून त्यांचा जो विरोध असेल मायनिंगला, हा विरोध मला मान्य आहे, ते प्रत्येकाला हक्क येतो आणि त्याने अवश्य तसं हे करावं की या ठिकाणी मिनरलचे डिपॉझिट्स आहेत आणि ते डिपॉझिट जर आताच्या पद्धतीने जर ते हे केलं गेलं तर तुम्ही बघितलं की ते त्याच्यामुळे पर्यावरणावर तिथला परिणाम होऊ शकतो, बागायतीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे, परंतु ती मागणी ही तिथं मायनिंग होऊ नये एवढ्यापुरती मर्यादित ठेवून तशी ती मागणी त्या ठरावामध्ये नमूद केली गेली पाहिजे. वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असं खोटं जर आपण सांगितलं गेलं तर वाईल्ड लाईफ कॉरिडॉरच्या याच्यामध्ये सगळे जे नियम असतील ते सुद्धा तिथं पुढच्या काळामध्ये लागू होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती ठरावामध्ये आली पाहिजे. आणि ज्या गावांनी कस्तुरीरंगन समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या गावांनी आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन नको असा ठराव केलेला आहे हे पुन्हा एकदा रेकॉर्डवर आलं की असा तऱ्हेचा ठराव आम्ही केलेला होता. त्याच्यामुळे कसं होतं की हे कोर्टाच्या निदर्शनाला अजून गेलेलं नाही आहे, त्यामुळे ते निदर्शनाला येणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे 2-4 महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही अगदी लिहून घेऊन त्या ठिकाणी हे करा की हे मुद्दे कंपल्सरी आले पाहिजेत. एखाद्याने इको सेन्सिटिव्ह झोन पाहिजे म्हणून म्हटलं तर माझा त्याला विरोध नाही, कारण त्या गावामध्ये त्यांनी ठरवायचं आहे. ह्या गावामध्ये त्याचं मिनरलची डिपॉझिट असल्यामुळे जर तिथे इको सेन्सिटिव्ह झाला नाही तर कदाचित लोकांना भीती वाटते की तिथं मायनिंग चालू होईल.
आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या ठरावामध्ये तसं म्हणावं की ते एकंदरीत झोन का पाहिजे, तर अमुक अमुक कारणासाठी पाहिजे. मग जर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून त्यांनी जर ते हे केलं तर तो खरोखर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे की नाही तर त्यांनी खात्री केली पाहिजे. तिथं बागायती आहे लोकांची, ते काही जंगलं नाहीत, तिथं लोकांची घरं आहेत.